तर बातमी आहे वेंगुर्ले दुर्घटनेसंदर्भातली। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये मासेमारी करणारी बोट बुडाली। या बोटीवरचे 7 खलाशी होते आणि या 7 खलाशांपैकी तिघांनी पोहून किनारा गाठला। बेपत्ता असलेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले, दोघे अद्यापही बेपत्ता आहेत। गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यात मासेमारी करणारी ही बोट उलटली होती। सध्या बेपत्ता मच्छीमारांचा शोध सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले याच बंदरामध्ये एक बोट बुडाली आणि 7 खलाशी जे आहेत ते 7 खलाशी या समुद्रामध्ये बुडाले होते। त्यापैकी 3 खलाशी जे आहेत ते पोहत त्यांनी समुद्र किनारा गाठला, तर 4 खलाशी जे आहेत ते बेपत्ता होते। त्यापैकी 2 खलाशांचा जो आहे तो मृतदेह सापडलेला आहे आणि 2 खलाशांचा शोध अद्याप जारी आहे। खरं तर काल रात्री 8:30ची घटना आहे ही। काल रात्री 8:30च्या दरम्यान जोराचं वादळ झालं होतं आणि या वादळामध्ये या जेटीवरून म्हणजे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता की या जेटीवरून जी आहे ती एक छोटीशी होडी जी आहे ती या 7 खलाशांना घेऊन बर्फ घेऊन समुद्रामध्ये जात होती। समुद्रातील मोठ्या लॉन्चला तो बर्फ पुरवठा केला जाणार होता। ती बोट इथून काही अंतरावरच गेली आणि मोठा वारा जो आला आणि त्या वाऱ्यामध्ये ती बोट जी आहे ती पलटी झाली आणि त्या बोटीतील 7 खलाशी जे आहेत ते या समुद्रामध्ये बुडाले। त्यापैकी 3 जणांचा जो दैवत जे होतं ते बलवत्तर होतं। त्या 3 जणांनी आपले प्राण जे आहेत ते वाचवलेले आहेत। मात्र 4 खलाशी जे आहेत ते बेपत्ता झाले। त्यापैकी 2 जणांचा मृतदेह जो आहे तो सापडलेला आहे, तर 2 जण अजूनही बेपत्ता आहेत। जोरदार पोलीस यंत्रणा असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, या 2 बेपत्ता खलाशांचा शोध घेण्याचा जो प्रयत्न आहे तो जोरदार सुरू आहे। काल रात्रीपासून खरं तर हा शोध सुरू आहे। अद्याप 2 जणांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।